काय दादा उकाडा वाढलाय ना, वैतागायला झालंय नुसतं. हो ना दादा? प्रॉब्लेम काय? नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये. दादा मला तुझ्याशी बोलायचं. बोल, काय बोलायचं तुला? दादा माझ्या बोलण्याचं वाईट वाटलंय तुला हे कळतंय मला. तू चिडलायस माझ्यावर, तुला राग आलाय माझा. अरे मग रागव ना मला. घरातल्यांशी असं बोला का? कसा शिवराज, माणसानं तिथंच बोलावं जिथे त्याच्या शब्दाची किंमत केली जाते. आपल्या बोलण्यानं जिथं काही फरक पडत नाही ना, तिथं गप्प राहिलेलं बरं असतं. पण दादा म्हणून घरातल्यांशी बोला. हे बघ, मी आजपर्यंत तुझ्या शब्दाबाहेर कधीच गेलेलो नाहीये. आणि मनूच्या बाबतीत म्हणत असशील तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तिचे निर्णय तिला घेऊ दे. कारण कोणत्या गोष्टीतनं आपल्याला जास्त समाधान मिळणार आहे हे प्रत्येकाला माहितीच असतं. मी त्या दिवशी जे तुला बोललो त्याच्यामुळे तुला राग आलाय, तू दुखावला गेलायस हे स्पष्ट आहे. पण दादा, आपण एखाद्याला जेव्हा सल्ला देतो तेव्हा त्याच्या मनाचा विचार सुद्धा करायला हवा ना. म्हणजे मी आतापर्यंत मनूच्या बाबतीत जे काही वागलो ते चुकीचं होतं असं म्हणायचं तुला? नाही दादा, माझं असं अजिबात म्हणणं नाही. तू उलट आमच्यासाठी खूप केलंयस. पण दादा, आपलं मत मांडणं आणि आपले विचार एखाद्यावर लादणं यात अंतर आहे ना. आणि दादा, मनूलाही तिचे स्वतंत्र विचार आहेत ना. ते आपण असे किती दिवस टाळत राहणार आहोत? हे कितपत योग्य आहे मला सांग. असा का बघतोस माझ्याकडे? तुला माझे विचार पटत नाहीत. हे बघ दादा, जे काय ना ते मन मोकळेपणाने स्पष्ट बोल. तुला रागवायचं तर रागव मला, कारण मला आपल्या नात्यामध्ये कुठलीही अडी नकोय. शिवराज सरनाईक, माझा धाकटा भाऊ, आज मला सांगतोय की मी माझे विचार लोकांवर लादतो. तसं काही नाहीये शिवराज, तसं नाही. आतापर्यंत आयुष्यामध्ये खूप खडतर प्रवास केलाय मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती परीक्षा घेतली आहे काळानं माझी. अगदी तू लहान असल्यापासून एक एक संकट झेलत, परिस्थितीशी दोन हात करत मी माझं घर, माझ्या घरातल्या माणसांना सुख देण्याचाच प्रयत्न केलाय. त्याच्यासाठीच झटत आलो मी आतापर्यंत. हे बघ, मला तुझ्या बाबतीत कुठलीच तक्रार नाहीये. तर वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्या बोलण्याला माझीच माणसं माझे विचार लादणं असं समजतात. दादा, अरे तू गैरसमज करून घेतोयस. बरं, बोलू दे, बोलू दे मला शिवराज, बोलू दे. अरे मी आतापर्यंत हाच विचार केला की माझ्या घरातल्या माणसांना कुठलाच संघर्ष करावा लागू नये, अगदी काडी इतका सुद्धा. त्याच्यासाठीच मी आतापर्यंत झटत आलो. आजपर्यंत जे आघात असं काळीत चिरत गेले ना, ते चेहऱ्यावरती येऊ सुद्धा न देता मी सहन करत आलो. आता नाही सहन करू शकत मी ते. आता पूर्वीसारखा खंबीर नाही राहिलो मी. थोडं जरी काही चुकीचं घडलं असं वाटलं तरी छातीत धडधडायला लागते माझी. एकेकाळी खूप खंबीर असलेला, कणखर असलेला हा पृथ्वीराज सरनाईक आता हळवा झाले. मला हेही माहिती आहे की माणसाने त्याच्या वयानुसार वागावं. पण जोपर्यंत माझ्या घराला सुख लाभत नाही तोपर्यंत मी हवाल दिलेच असणार ना. बघ शिवराज, फक्त म्हणूच काय रे, तू, अंकिता, शुभ्रा माझ्यासाठी सगळे सारखेच आहात.
मी जे काय बोलतो, रागावतो, चिडतो, हे केवळ तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या काळजीपोटी. हे बघ, तुम्हा सगळ्यांचं सुख हे माझंच सुख आहे ना. आणखीन मला आयुष्यात दुसरं काय हवंय रे? दादा अरे मग मी तरी कसा दुखावू शकेन? दादा तू सर्वस्व आहेस माझ्यासाठी. तू जे माझ्यावर उपकार केलेस ना त्याची परतफेड मला करायची नाही, कधीच नाही. मला आयुष्यभर तुझं ऋणी राहायचं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे दादा, आत्ताची परिस्थिती आणि मनूला समजून घे. तिला तुझ्या आधाराची गरज आहे. ती अशा नाजूक मळणावरती उभी आहे जिथे जिथे तिला तू सावरू शकतोयस दादा. मी तुझा लहान भाऊच आहे. मी तुझ्या शब्दाबाहेर कधीच नाही, कधी जाणार नाही. माझ्यात तेवढी हिंमतच नाही. असं म्हणणं फक्त एवढंच आहे की हा असा आबोला धरू नकोस, बस एवढंच सांगायचं होतं. आज मला खूप आनंद आहे. माझ्यानंतर मनूची काळजी घेणारा, तिला बापाची माया देणारा कोणीतरी आहे तू. हे दादा तू असं तुझ्या नंतर वगैरे काही बोलू नकोस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. काही काय बोलतोस तू? वरवर पाहता ही सगळी परिस्थिती खूप वेगळी वाटते मंजरी. पण नीट पाहिलं तर लक्षात येतं की जे घडतंय ते खूप वेगळं आहे. आणि आय होप एव्हाना तुझ्याही हे लक्षात आलं असेलच. मग काय करायचं आता? तुम्ही म्हणत असाल तर मी येऊ का घरी? नाही, कारण प्रियाला घरातनं हाकलणं तुम्हाला थोडं अवघड जाईल म्हणून म्हणते मी. मंजिरी, प्रियाला घरातून हाकलणं अशक्य नाहीये. पण हे सगळं करताना आर्याच्या मनावर नेमका काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय मी कुठलीही स्टेप घेऊ शकत नाही. नाही, बरोबर आहे. या सगळ्या प्रकरणात आर्या भरडली जाता कामा नये. तिची काहीच चूक नाही. मला वाटतं आर्यासमोर प्रियाचं खरं रूप येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आय हॅव अ प्लॅन. हे बघ, मी आजपर्यंत तुझ्या शब्दाबाहेर कधीच गेलेलो नाहीये. आणि मनूच्या बाबतीत म्हणत असशील तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तिचे निर्णय तिला घेऊ दे. कारण कोणत्या गोष्टीतनं आपल्याला जास्त समाधान मिळणार आहे हे प्रत्येकाला माहितीच असतं. मी त्या दिवशी जे तुला बोललो त्याच्यामुळे तुला राग आलाय, तू दुखावला गेलायस हे स्पष्ट आहे. पण दादा, आपण एखाद्याला जेव्हा सल्ला देतो तेव्हा त्याच्या मनाचा विचार सुद्धा करायला हवा. पण दादा, आपलं मत मांडणं आणि आपले विचार एखाद्यावर लादणं यात अंतर आहे. आणि दादा, मनूलाही तिचे स्वतंत्र विचार आहेत ना. ते आपण असे किती दिवस टाळत राहणार आहोत? हे कितपत योग्य आहे मला सांग. दादा, असे का बसला? तुम्हाला राग आलाय का यांचा? नाही, असं काही नाही. उगीच काहीतरी मनात आणू नकोस. मग असे एकटे का बसलात तुम्ही? दादा, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते संकोच न करता बोला ना माझ्याशी. यू आर हेड ऑफ द फॅमिली आणि तुम्हीच जर का. शिवराजशी बोललोय मगाशी मी. आणि मला हेही जाणवलं की अरे तो जे काय बोलतोय त्याच्यामध्ये
अगदीच काही चूक आहे असं नाही, आणि असली चूक तर ती माझी आहे. तुम्ही त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. मी माझे निर्णय मनोवर लादतो असं तो मला म्हणाला. त्याचं वाईट वाटलं मला, पण त्याचबरोबर त्याच्या बोलण्यामुळे कुठेतरी विचार करायला सुद्धा मला भाग पाडलं. खरंच मला विचार करायला भाग पडलं की बघ काय, माझं म्हणशील ना तर माझं असं काहीच नाहीये. म्हणजे झालं ते झालं. फक्त एवढीच इच्छा आहे की मनूच्या आयुष्यामध्ये आता कुठल्याही वादळानं थैमान घालू नये बस. मी समजू शकते. त्याचमुळे अंकिता मला हेच म्हणायचं की मनू जर पुन्हा त्या माणसाकडे जायचं म्हणत असेल आणि तो माणूस मनू केवळ परत यावी म्हणूनच चांगला वागत असेल तर मग पुढे काय होईल? पुन्हा माझ्या लेकराचं आयुष्य होरपळून निघेल. कारण मी त्या माणसाच्या बाबतीत अजून शुअर नाहीये. पण दादा, आता परिस्थिती वेगळी आहे. मुधोळकरांच्या घरात काय चाललंय आपल्याला चांगलं ठाऊक आहे. आणि मनूला एक संधी द्यायला हवी ना, तिच्या आणि शुभ्राच्या आयुष्यासाठी. मनू आणि शुभ्रा माझ्या आयुष्यातून जाणारी कल्पनाच मला सहन होत नाही. पण एक बाप म्हणून माझे कर्तव्य आहे ना की तिचा संसार सुखाने लावून द्यावा. पण माझी लेक आणि माझी नात माझ्यापासून कधीच तुटू नये अशी माझी इच्छा आहे. शुभ्राचा तर मला इतका लढा लागला ना की तो पोकळी निर्माण होईल माझ्या आयुष्यात. पण मला एक सांगा, तुम्ही सांगितलेल्या मुलाशी जरी तिनं लग्न केलं तर एक ना एक दिवस तिला हे घर सोडून जावं लागणारच आहे ना. कायमची या घरात कशी काय राहणार ती? राईट. सत्यजित रावांबरोबर राहण्यातच जर का तिचं सुख असेल तर तिच्या सुखाच्या आड आपण येऊ नये असं मला वाटतं. तिला तिचं समाधान शोधू द्या दादा. आणि तुम्हीच म्हणता ना, मनूच्या सुखात तुमचं सुख आहे म्हणून. काय काय काम इकडं? काय नाही, सहजच आले. काम नसलं तर यायचं नाही का? प्रिया, आता आणखी नाटकं करू नकस. आधीच माझं डोसकं लई गरम झालंय. डोकं दुखतंय का तुझं? मी चेपून देऊ, तुला बरं वाटेल. त्याची काय बी गरज नाही. तू निघून जा बघू इथून. म्हणजे माझंच नाही तर समद्यांचीच डोकीदुखी थांबल. आत्या, तू असं का बोलतेस? शालिनी मावशी मला या घरात घेऊन आली. तू आधार दिलास. तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं. किती छान दिवस होते ना ते. आत्या, तू तर मला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलंस आणि मीही तुला तितकाच मान दिलाय. आजही देते. आजही तू माझ्यासाठी माझी सगळ्यात जवळची, मला आधार देणारी, लव्हिंग, केअरिंग, मला समजून घेणारी माझी आत्या आहेस. आत्या, तुला नाही माहित गेली 7 वर्ष मी कशी काढली. या घराची, इथल्या माणसांची, मिळालेल्या प्रेमाची खूप आठवण यायची मला. मग काय, त्या आठवणीत रमून जाणं हाच एक विरंगुळा होता. बाकी काही नाही. पण तू हे समजा मला का सांगतीस? फक्त एवढ्यासाठीच सांगते की एकेकाळी मी काहीही न सांगता माझं मन अचूक ओळखणारी आत्या होती. आता काय झालं? आत्या, मी जेव्हा या घरात आले ना तेव्हा माझं आयुष्य विस्कटलेलं होतं. ह्या घराने ते सावरलं. आणि आता तर आता काय? आत्या, आता मला जे हवंय तेच होतंय. सत्यजित माझ्याशी लग्न करायला तयार झालाय. अगं डोसकं फिरलंय त्याचं. मूर्ख आहे त्यो.
येण्यासारखा बरवतो या. आत्या तो माझ्याशी लग्न करायला तयार झालाय यावर तुझा का विश्वास बसत नाहीये? मला नाही माहित. तू या घरात आली आणि समधी वाट लावली या घराचीच. आत्या, मावशीची सुद्धा हीच इच्छा होती की मी या घरची सून व्हावं. तुलाही असं वाटत होतं की नाही? आता सत्यजित सुद्धा तयार झालाय, मग काय प्रॉब्लेम आहे? हे बाय, मला काय बी विचारू नकस. तू जा नको इथून. निघ निघ म्हणते ना. आत्या जे काही बोलली त्याचा काय अर्थ घेऊ मी? सत्यजित तर तयार झालाय, पण यावर आत्या विश्वासच ठेवायला तयार नाही. सत्यजित खरंच मनापासून तयार झालाय ना? का हा त्याचा डाव आहे? नाही नाही, पण मग आत्या एवढी चिडचिड का करते? कारण सत्यजित जर माझ्यासोबत काही डाव खेळत असेल तर आत्याची अशी चिडचिड झालीच नसती. शिवाय घरातल्या इतर कोणाचंही वागणं चेंज झालं असं वाटत तरी नाही. असो, मी आत्याच्या वागण्याचा एवढा विचार का करते? ते सगळं काही असलं तरी सत्यजितला मी दिलेली मुदत आता संपत आली. त्यामुळे त्याचा निर्णय मला विचारायलाच हवा. नेत्रा, आज जेवायला काय केलंस? नेत्रा, आज जेवायला काय केलंस? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजी कुठची केलीस? मगाचपासून मी तुझ्याशी बोलतोय. काय झालंय? Why are you so lost? सॉरी. अरे, त्या प्रियाचा विचार डोक्यातून जातच नाहीये. ती कैदाशीन कधी एकदा हे घर सोडून जाते ना, असं झालंय मला. औरंगारे, मी खूप चांगलं ओळखते त्या बाईला. मला माहितीये की तिचा हेतू साध्य करून घेण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते. ती कुणाचीही गय नाही करणार म्हणून भीती वाटते रे. नेत्रा, अशा वेळी आपल्याला अलर्ट राहायला हवं. हे असं पॅनिक होऊन कसं चालणार आहे? सांग ना मला. मला नाही माहिती. इतका विचार करतेय पण एकही मार्ग सुचत नाहीये तिला घरातनं बाहेर काढायचा, म्हणून त्रास होतोय. नेत्रा, रिलॅक्स. हे बघ, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. शांत हो. तू चल, मला जेवायला वाट. भूक लागली आहे. ये लवकर. नेत्रा, येतेस ना? आले. आणखी वाढू? नाही नको, अगं हे संपू दे ना. ते कसा झालाय स्वयंपाक? छान, तुला छानच जमतो ऑफकोर्स. मी खास तुझ्यासाठी बनवलंय सगळं. मंजिरीपेक्षा चांगला झालाय का? तू विसरला असेल म्हणून सांगते. उद्या तुझी मुदत संपते. नाही म्हणजे मला कसलीच घाई नाहीये. तूच एक दिवस मागितला होतास म्हणून आठवण करून दिली. काही ठरलं तुझं?
कालपासून मी तुझाच विचार करतोय प्रिया. मग काय निर्णय घेतलास? मुदत उद्या संपते ना, मग उद्या सांगेन. मी तुझ्यासाठी गुलाबजाम केले, ते घेऊन येते. बस. आता एवढंच सांगतो की माझा जो काही निर्णय आहे तुला आवडेल. आलेच.